सुनंदा पवार आता आपल्या सोबत आहेत. ताई, काल पवार साहेबांचा वाढदिवस पार पडला आणि काल अजित पवार आणि एकूण सगळे कुटुंब काल त्यांना भेटीसाठी गेले होते आणि त्यांनी आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे. तुम्ही या भेटीकडे नेमकं कसं पाहताय? मी या भेटीकडे कौटुंबिक एक प्रसंग याच दृष्टिकोनातून बघतेय मी. कारण त्यांचा खूप महत्त्वाचा दिवस होता. कारण 85वं वर्ष त्यांना पवार साहेबांना सुरू झालेलं आहे. त्यामुळे हा खूप मोठा आयुष्याचा टप्पा त्यांचा असा नव्या ह्याच्याकडे जात असताना सगळ्यांनी मनातले समज गैरसमज काही जे काही असेल ते सगळं विसरून आशीर्वाद, अजितदादा असतील किंवा रोहित असेल, सगळ्यांनीच म्हणजे सुनेत्राताई होत्या तिथे, तर त्यांनी सगळ्यांनी नमन करण्यासाठीच ते खरं तिथं आले होते आणि शुभेच्छा देण्यासाठी. त्यामुळे मला त्यात काही वेगळं काही वाटत नाही आहे सर. तिथं त्याला कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं जात आहे की ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्यानंतर काल अजित पवारांचं भेटीला जाणं, हे सगळं वेगवेगळे त्याला दृष्टिकोनातून बघण्याचं राजकीय अँगल त्याला बघताना पाहायला मिळतं. नाही, मला आयडिया नाही ह्याची काही सर. म्हणजे मला नाही सांगता येणार की कुठल्या दृष्टिकोनातनं. पण हा एक वाढदिवस आणि दोघांना एका ठिकाणी भेटता आलं. प्रतिभा काकी पण होत्या कारण त्यांचा आज वाढदिवस आहे आणि दरवर्षी आम्ही भेटतोच त्यांना. म्हणजे ते पुण्यात असतील तर त्यांना जाऊन नमस्कार करणं आणि आशीर्वाद घेणं आणि त्यांना शुभेच्छा देणं हे तर रुटीन आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत आणि त्यानंतर काल अजितदादांचं जाऊन भेटणं, यावर सुद्धा काही विरोधी पक्षांकडून टीका होताना दिसते. तुम्ही आधी ज्या पद्धतीने बोलत होतात पवार साहेबांबद्दल आणि कुठल्या अर्थाने तुम्ही काल शुभेच्छा देण्यासाठी गेलात, अशा पद्धतीने सुद्धा टीका होताना. कसं असतं सर, एकतर कसंही वागलं तर टीका तर होतेच. तुम्ही चांगलं हे करा बोला, काही करा, पण तो एक मीडियाचा विषय होऊन जातो. त्यामुळे दादा कसे काही बोलले, काही वागले, कुठेही गेले, कुणालाही भेटले तरी ती एक बातमी होते. त्यामुळं तुम्ही त्याचं बातमी म्हणूनच सगळेजण बघताय तुम्ही त्याच्याकडे. मला नाही वाटत काही तसं त्याच्यात. काल ज्या पद्धतीने दादांनी पाऊल उचललं, भेटीसाठी गेलेला आहात, एक दुसरं असं की एकत्र येणार का, हा एक प्रश्न आता उपस्थित केला जाते. ज्या पद्धतीने दोन गट तयार झालेत की अजित पवारांचा गट, शरद पवारांचा गट, त्यामुळे हे दोन्ही गट आता एकत्र येतील का, हा एक प्रश्न होतो. तुम्हाला काय वाटतं की या भविष्यात तरी आता एकत्र येऊ शकतं? काही सांगता येणार नाही सर. यायला पाहिजे या दोघांनी आता तरी. कारण ज्या पद्धतीने निकाल लागले राजकीय कौटुंबिक दृष्टिकोनातून तरी एक असले तरी राजकीय दृष्टिकोनातून आता एकत्र येण्याची गरज आहे असं वाटतंय तुम्हाला? कुटुंबामध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच कुटुंबात आहेत. असं कुठं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कुटुंब नाही की त्याच्या मतभेद नाही आहेत. मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात. भविष्यामध्ये दोन्ही एकत्र काही माझंच याच्यामध्ये चर्चेचा विषय नाही आहे कुठला. एकत्र यायला पाहिजे असं तुम्ही पाहिजे असं मला वाटतं, बाकी काही नाही. दुसरीकडे ही पण एक चर्चा सुरू आहे की दादा आता सत्तेसोबत आहेत, मात्र शरद पवारांनी सुद्धा सत्तेसोबत जायला पाहिजे किंवा तशा चर्चा काही झालेल्या आहेत किंवा तशा या पुढच्या काळात तुम्हाला वाटतं की पवार साहेबांनी सुद्धा आता सत्तेसोबत जायला पाहिजे, भाजपसोबत जायला पाहिजे? शेवटी तो साहेबांचा निर्णय आहे आणि 60 वर्ष ज्या माणसांनी राजकारणामध्ये काढलेली आहेत, तो निर्णय शेवटी तो त्यांचा राहणार आहे आणि ते घेणार आहे. त्यामुळे मी नाही सांगू शकत की नक्की साहेबांनी काय करावं किंवा काय करायला हवंय. दोन्ही राष्ट्रवादींनी तरी एकत्र यायला हवं हे तरी तुम्ही म्हणता की जे आज राष्ट्रवादीची दोन शक्ल पडलीत ती एकत्र यायला. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि आपण जर असे विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. त्यामुळं एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहील. कोण कोणासोबत जायला पाहिजे? कारण की ज्या पद्धतीने आज अजित पवारांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे, पवार साहेबांनी, तो दोघांनी निर्णय घ्यायचा, दादा आणि साहेबांनी. दुसरीकडे रोहित पवारांना जी तुम्ही काही मिळायला पाहिजे की राज्य पातळीवरची जबाबदारी तरी ज्या पद्धतीने रोहित पवारांचं काम आहे, तुम्हाला वाटतं की या आता जी काही परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये रोहित पवारांना एक पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळायला पाहिजे? रोहित पवारच असे नाही की जे नवे उमदे काही आमदार निवडून आलेले आहेत, ज्यांचे विचार, शिक्षण आणि वेगळं त्यांची विचारधारा आहे. मला वाटतं की या मुलांना थोडं संघटनेचं कामाची जबाबदारी जर मिळाली तर हा पक्ष चांगल्या पद्धतीने परत एकदा उभा राहू शकतो, हेच माझं म्हणणं होतं. रोहित एकटा असं नाही, रोहित बरोबर अनेक तरुण मुलं आता तरुण आमदार निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर जर जबाबदारी दिली तर आणखीन थोडासा चांगल्या वेगाने, स्पीडने आपण हा पक्ष परत एकदा उभा करू शकतो. नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी.
रोहित दादांना काय संधी रोहित पवार काही असं वाटतं? साहेब ठरवतील. धन्यवाद. तर सुनंदा पवार होत्या या सगळ्या याच्यामध्ये की मूड झाली तर ताकद वाढणार आहे, अशा पद्धतीची भूमिका सुनंदा पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केली. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.